छत्रपती संभाजीनगरात पदवी परीक्षेच्या पेपर फुटीचा प्रकार उघड. परीक्षेच्या तासभर आधी 140 रुपयात व्हॉट्सअॅपवर पेपरची विक्री. बीकॉमच्या 3ऱ्या वर्षाच्या डायरेक्ट टॅक्स विषयाचा पेपर फुटला. साताऱ्यातील कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा. चोरट्यांनी रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड केला आणि रेल्वे थांबल्यानं दरोडेखोरांनी प्रवाशांना लुटलं. बीडच्या अंबाजोगाईतील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या शाळेतून ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याचा हिंदू संघटनेचा आरोप. शाळेतील कपाटात सापडली पुस्तकं. शाळेचं गेट कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू. गोंदियाच्या तिरोड्यातील नगर परिषद शाळेतली घटना. निराळी चाफळे असं दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव. अहिल्यानगरमध्ये मागील 8 तासांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन. सरकारी जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या. श्रीरामपूर तालुक्यातील 9 गावातील शेतकरी आक्रमक. ग्रामसेवकाचा बनावट आयडी वापरून वाळूची परस्पर उचल. गडचिरोलीतल्या कुरखेडा तालुक्यातल्या गेवर्धा इथला प्रकार. कोल्हापुरातील दूधगंगा नदीपात्रात कचऱ्याचा ढीग. सिद्धनेरली बंदूर दरम्यानच्या बंधाऱ्यावर अडकला कचरा. नदीपात्रातील कचऱ्यामुळे पाणी प्रदूषित. नगरविकास विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंते अजय सिंग राजपूत यांच्यावर लोकायुक्तांची धाड. 14 कोटींचं घबाड सापडलं. मुंबईतील विक्रोळीला 5 वाजून 52 मिनिटांनी येणारी बदलापूर जलद लोकल फलाटावर न थांबता पुढे गेली. लोकल प्रवाशांचा संभ्रम. मोटरमन विक्रोळीचा थांबा विसरला. अवघ्या जगाच्या नजरा इस्लामाबादवर खेळल्या. इराण आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळात प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात. चर्चा फिसकटली तर इराणवर भीषण हल्ले करणार. ट्रम्प यांची पुन्हा धमकी. इराणची परदेशातील गोठवलेली मालमत्ता मुक्त करावी. इराणची अमेरिकेसमोर प्रमुख अट. इराणवरचे कोणतेही आर्थिक निर्बंध उठवणार नाही. अमेरिकेची ताठर भूमिका. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची घुसखोरी. पवारांच्या वक्तव्यानं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वादाचे तरंग. सत्ताधारी आक्रमक तर मवियाकडून पाठराखण. रुपाली चाकणकरांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका. खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीकडे बीडमधल्या एका व्यक्तीची तक्रार. असं काही असेल तर चौकशी करू. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. तपास यंत्रणांनी भोंदू खरात भोवती फास आवळला. 3 बँक खाती सील. मालमत्तेवरही जप्तीची शक्यता. तर माझं मरण इथेच. अनेकांना बर्बाद करणाऱ्या खरातनं हात टेकले. विभाग चालवायला महिला नको म्हणत डावललं गेलं. आयएस अधिकारी मनीषा म्हैसकरांचा लेखामध्ये आरोप. 2023 मधील शिंदे सरकारवर बोट. तर संदर्भ वगळून वक्तव्य वापरल्याचं म्हैसकरांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूरला भूकंपाचे धक्के. 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप. काही घरांना तडे गेल्याची माहिती. घाबरून जाऊ नका. प्रशासनाचं आवाहन. अवकाळी पावसामुळे यंदा दरवर्षीच्या 25%च आंबा उत्पादन. एपीएमसी मार्केटमध्ये 15 मे पर्यंतच आंब्याची आवक. तर युद्धस्थितीमुळे कांद्याचे दर घटले. नमस्कार, मी दीपक पळसुले. स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक महत्त्वाची बातमी. नाशिकमधील नामांकित कंपनीमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलं. या प्रकरणी कंपनीच्या एचआरसह 5 जणांना अटक करण्यात आली. हे प्रकरण चर्चेत आलेल्या कंपनीला आता टाळं लागणार आहे. या कंपनीतील कर्मचाऱ्यांना मुंबई, पुण्यासह इतर प्रोजेक्टमध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे. नाशिकमधील प्रकरण उघडकीस आल्यानंतर कर्मचाऱ्यांना नाशिक युनिटमध्ये येण्यास मनाई करण्यात आली. दरम्यान सध्या या कंपनीतील मोजक्याच कर्मचाऱ्यांना पोलीस चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे.
नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून होण्याची शक्यता आहे. NIA, ATS आणि CBI या प्रकरणाचा तपास करण्याची शक्यता आहे. SIT कडून प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आली. लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा संशय आहे. लैंगिक शोषण प्रकरणातील तौसिफ अख्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ शेख हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. तरुणीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारी HR अश्विनी चेनानी पोलीस कोठडीत आहे. तर आरोपींच्या गुन्ह्यात सहभागी असणारी निदा खान अद्यापही फरार आहे. कंपनीमधील महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी आमदार देवयानी फरांदेंनी केली. तर गोपीचंद पडळकरांनी याला कॉर्पोरेट जिहाद असं म्हटलं आहे. आमच्या तिन्ही आमदारांची आमची मागणी आहे की हे जे कोणी सगळे तथाकथित नालायक या गावाचं नाव बदनाम करतायत त्यांच्या घरावरती बुलडोझर फिरवावा, ही आमची माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी राहणार. आणि धर्मांतरण पण अतिशय गंभीर आहे. लग्न झालाय हरामखोर आणि आमच्या मुलींवरती बलात्कार करतोय. खरात असेल तर खरात, ह्या सगळ्यांना मी तर म्हणेल चौकामध्ये फाशी द्या. नाशिक मधलं जे प्रकरण समोर आलेलं आहे, IT सेक्टरमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या मुलींना सुद्धा टार्गेट केलंय. हा कॉर्पोरेट जिहाद आहे. नाशिकमध्ये जो प्रकार घडलाय तो अत्यंत गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे. तिथे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हेलिकॉप्टरच्या अपघातातून थोडक्यात बचावले. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील खानावडी इथं हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान मोठा अपघात टळला. भुजबळ नाशिकहून पुण्यात महात्मा फुले जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी येत होते. मात्र नियोजित हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्याऐवजी पायलटनं ते थेट कार पार्किंगच्या जागेत उतरवल्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. साहेबांच्या ते लक्षात आलं की हे चुकून झालेलं आहे, पण आता शेवटी रिॲक्ट नाही. पण आम्हाला बी त्याची काळजी वाटत होती. आजूबाजूला झाडं आहेत, विजेचे खांब आहेत, की अजितदादांचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत, त्यांची जी आता एक मागच्या 2-3 महिन्यापूर्वी दुर्घटना घडली, अशी एखादी घटना घडू नये व प्रशासनाने ह्याची काळजी घ्यावी. दरम्यान या प्रकरणी मंत्री भुजबळ आणि आमदार रोहित पवार काय म्हणतात तेही पाहूया. अपघात वगैरे काही नाही आहे. चुकून जे काही काय म्हणतात ते कार पार्क होतं, आमच्या काय म्हणतात त्या पायलटला काही सापडलं नाही. तो हिलपॅड कार पार्क मध्ये उतरलं, शांतपणे उतरलं, छान उतरलं, आम्ही छान बाहेर आलो. काय काळजी करायचं कारण. या ठिकाणी खरं तर भुजबळ साहेबांचं हेलिकॉप्टर लँड व्हायला पाहिजे होतं. त्या लोकेशनला ते न होता एका पार्किंग लॉटमध्ये तिथं केलं गेलं. मला एवढंच सांगायचं आहे की एवढं दुर्लक्षपणा नाही तर एवढं हलगर्जीपणा सरकारकडनं एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत त्या ठिकाणी होत असेल तर हे योग्य नाही. अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल आम्ही सर्वजण स्वतः कार्यकर्ते, पत्रकार व सगळे मिळून तपास त्या ठिकाणी करतच आहोत. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली. अशोक खरात प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडे बीडमधील एका व्यक्तीनं गंभीर तक्रार दाखल केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकरांपासून धोका असल्याचं तक्रारदारानं म्हटलं, अशी माहिती सूत्रांनी दिली. या तक्रारीत काही तथ्य आहे की खुळसाळपणाचा हा सगळा प्रकार आहे, याचा शोध घेतला जाईल. अशोक खरात प्रकरणात SITकडे हेल्पलाईन आणि इतर माध्यमातून विविध तक्रारी येत आहेत. त्यातच सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांपासून धोका असल्याची तक्रार आल्यानं खळबळ उडाली. आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल. महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे जरूर अशा प्रकारचं पत्र असेल, काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच. सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असे SITला पत्र दिले बीडमधून. असं आहे की ते असेल तर निश्चितपणे
त्यांना पण संरक्षण आहे, आणखी संरक्षण मुख्यमंत्री देतील आणि कार्यकर्तेसुद्धा आम्ही सगळे त्यांची काळजी घेऊ. तिथे नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याची गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे अशोक खरात हा मानसिकरित्या खचला असून मरणाची भाषा बोलू लागलाय. मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे असं चौकशी दरम्यान खरात म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच अशोक खरातनं आपण दैवी अवतार असल्याचं सांगून महिलांचं लैंगिक शोषण केलं होतं. आत्तापर्यंत खरातवर 15 गुन्हे दाखल आहेत. तिसऱ्या गुन्ह्यात खरातची चौकशी सुरू आहे. चौकशीत फसवणुकीचा गुन्हा खरातनं कबूल केल्याची माहिती मिळते. एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीकडून सील करण्यात आली आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. खरातनं बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून खरातनं फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे खरातच्या नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधील बँक खात्यांची तपासणी केली जाते. खरातच्या खात्यातील कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची पडताळणी सध्या सुरू आहे. त्यामुळे खरातच्या मालमत्तेवरही टाच येण्याची शक्यता आहे. राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी प्रशासकीय कारकिर्दीतील एका अनुभवाबाबत केलेल्या विधानामुळे नव्या वादाची चिन्ह निर्माण झाली. 2023 मध्ये स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात म्हैसकर यांना कामकाजात डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. माझा विभाग चालवायला महिला नको असं म्हणत आपल्याला डावललं गेलं. मात्र तेवढा एक अनुभव वगळता महिला अधिकारी म्हणून कधी वेगळी वागणूक मिळाली नसल्याचं म्हैसकरांनी म्हटलंय. दिल्लीत महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आयोजित करण्यात आलं. या निमित्तानं प्रकाशित झालेल्या स्मरणिकेत म्हैसकरांची मुलाखत प्रसिद्ध झाली. त्यामुळे म्हैसकरांचा रोख नेमका कोणत्या मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे आहेत याविषयी जोरदार तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र यामुळे प्रशासकीय क्षेत्रातील महिलांचा सहभाग आणि निर्णय प्रक्रियेतील स्थान याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मनीषा म्हैसकर यांनी काय नक्की म्हटलंय आपण पाहूया. त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला महिला अधिकारी म्हणून वेगळी वागणूक सहन करावी लागली का? त्यावर त्यांचं उत्तर होतं, केवळ एकाच वेळी सन 2023 मध्ये मंत्रिमंडळ स्थापन झालं. त्यानंतर अधिकारी नियुक्त होत होते. एका नेत्यानं माझा विभाग चालवायला मला महिला नको असं सांगत मला डावललं. काय बोलायचं, तेवढा एक अनुभव वगळता कधीही वेगळा अनुभव आला नाही. तर मनीषा म्हैसकर यांनी त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केलं आहे. ज्या आमच्या महिला सहकारी ज्या राजकारणात काम करतात, ज्या आमच्या अधिकारी प्रशासनात काम करतात, त्या मल्टीटास्किंग करत असतात. पण मनीषा म्हैसकरांनी मला स्वतः हे सांगितलं की माझं वाक्य आउट ऑफ कॉन्टेक्स्ट हे त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी उलट त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, इतक्या वर्षाच्या सेवेमध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही मला अशा पद्धतीच्या भेदभावाला समोर जावं लागलं नाही. दरम्यान यावरून राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया आल्या, त्याही पाहूया. मनीषा म्हैसकरने इतक्या नंतर आपला खुलासा करणं हे सरकारी अधिकारी म्हणून योग्य नाहीये. एखाद्या मंत्रालयामध्ये कोण सचिव असावा कोण नसावा हा मंत्र्याचा अधिकार असतो. म्हणून आता जरी मंत्रालयात पाहिलं तर बहुतेक महिला या मंत्रालयात काम करतात. म्हणून एखाद्या महिलावर अन्याय करण्यासाठी हे वक्तव्य केलं असं म्हणणं सुद्धा गैर आहे. म्हणून महिलांचा सन्मान करणं हे महायुतीचं काम आहे. त्यांचा अपमान करणं हे संस्कृती आमची नाही. ते महाविकास आघाडी सरकारच्या संदर्भात ते त्या संदर्भात बोलले असणार, कारण महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना सगळेच चांगले पदं आणि मिळालेले. आज ते आमच्या महाराष्ट्राच्या गृहसचिव आहेत आणि निश्चितच एक फार मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरही महिला बसवण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. तसंच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DG रश्मी शुक्लांनाही त्या जागेवर बसवण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. महिलांना या महाराष्ट्रामध्ये अग्रस्थानी ठेवण्याचं काम फडणवीस साहेब सातत्याने करत आहेत. मला मनीषाताईंना विनंती करायची की एखादा व्यक्ती बोलला असेल तर निश्चितपणे तपास करून त्याबद्दल कारवाई केली जाईल.
त्याबद्दल देवेंद्रजी निश्चितपणे लक्ष घालतील. परंतु महिलांबद्दल मतभेद करणं किंवा महिलांचा द्वेष करणं हे भारतीय जनता पार्टी किंवा महायुती सरकारचं कधीही धोरण नव्हतं. उलट महिलांना सन्मानानं स्थान देण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीसांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% महिला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळं नारी शक्तीला वंदन करणं हेच आमचं धोरण आहे. तिथे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीतून प्राजक्त तनपुरेंचं नाव वगळलं. खरं तर या मतदारसंघात प्राजक्त तनपुरे हेच उमेदवार होते, मात्र त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानं गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी 30 स्टार प्रचारक उतरणार आहेत. विशेष म्हणजे या यादीत प्राजक्त तनपुरेंचे मामा जयंत पाटील हे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. त्यामुळे जयंत पाटील या मतदारसंघात प्रचार करताना पाहायला मिळतील. मात्र प्राजक्त तनपुरे हे नेमकी कोणाची भूमिका घेणार, कोणाचा प्रचार करणार की तटस्थ भूमिका घेणार हे पाहावं लागेल. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यात प्रमुख लढत आहे. दोघांकडूनही प्रचाराला सुरुवात झाली. राहुरीचा मतदार सुज्ञ आहे, तो राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला निवडून देईल असा विश्वास मोकाटेंनी व्यक्त केला. तर भाजपच्या स्टार प्रचारकांनी राहुरीत येऊन नाचक्की करून घेऊ नये असा टोलाही गोविंद मोकाटेंनी लगावला. आमच्यामुळं 40 असो ना 400 असो इथं टिकणार नाही. इथं मला एक भाजपच्या मोठ्या कार्यकर्त्यांना सांगूशी वाटतं का येऊन आपली डिपॉझिट जप्त किंवा आपले नाचक्की होण्यापेक्षा न आलेलं बरं राहुरी मतदारसंघात. हा मतदारसंघ ह्यावेळेस 4 तारखेला ज्यावेळेस निकाल लागा त्यावेळेस शरद पवार साहेबांचा खंदे कार्यकर्ता हा गोविंद मोकाटे इथं 4 तारखेला निवडून येत असतो. आता एक धक्कादायक बातमी छत्रपती संभाजीनगरमधून. बॅचलर ऑफ कॉमर्सच्या 3ऱ्या वर्षाच्या डायरेक्ट टॅक्स विषयाचा पेपर फुटल्यानं खळबळ उडाली. परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या 1 तास आधी 140 रुपयात या पेपरची व्हॉट्सअपवर विक्री सुरू होती. ही बाब एका कॉलेजच्या अध्यक्षांच्या लक्षात आली आणि पेपर फुटीची ही माहिती त्यांनी तात्काळ विद्यापीठाला दिली. यानंतर विद्यापीठानं कारवाईला सुरुवात केली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी आयुष्यभर गोरगरिबापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र महात्मा फुलेंचं मूळ गाव असलेल्या पुणे जिल्ह्यातील खानवडी गावात काल परवापर्यंत फक्त 4थीपर्यंत शाळा होती. फुलेंच्या या गावात एकही डॉक्टर किंवा इंजिनियर झाला नव्हता. मात्र आता महात्मा फुलेंच्या या खानवडी गावात जिल्हा परिषद आणि क्रिस्टल इंडिया हाऊस या संस्थेच्या वतीनं थेट CBSE शाळा सुरू करण्यात आली. CBSE अभ्यासक्रम शिकवली जाणारी ही राज्यातली पहिलीच जिल्हा परिषदेची शाळा आहे. ज्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे अशा विद्यार्थ्यांना या शाळेत बालवाडीपासून पदवीपर्यंतचं शिक्षण हे मोफत दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज महात्मा फुलेंच्या जयंतीचं औचित्य साधून या आगळ्या वेगळ्या शाळेचं उद्घाटन करण्यात आलं. त्याच्याशी संबंधित 100 शाळांमध्ये 100 लॅब्स याचं देखील उद्घाटन केलेलं आहे आणि त्याही मुलांचं ज्ञान पाहून मला अतिशय समाधान वाटलं. खरं म्हणजे मला असं वाटतं की एक प्रकारे कुठल्याही बेंचमार्कचा विचार केला तर अतिशय उत्तम अशा प्रकारची शाळा आहे आणि म्हणून मी जिल्हा परिषदेचं मनापासून अभिनंदन करतो. इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्यात आला. या निर्णयामुळे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगनं पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ते सापडलेत. या निर्णयामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो स्वाभिमान आणि पराक्रमाचं प्रतीक मानला जातो. अशावेळी विद्यार्थ्यांना मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशाच अभ्यासक्रमातून हटवण्यात आल्यानं इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होतोय. यावर छत्रपती घराण्याकडूनही आक्रमक भूमिका घेतली गेली. छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. NCERTने इयत्ता 8वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हा काढून टाकलेला आहे आणि ही अतिशय खेदजनक आणि निषेधार्ह गोष्ट आहे. मराठा साम्राज्य हा केवळ इतिहास नाही तर तो आपल्या स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि राष्ट्ररक्षणाचा जिवंत वारसा आहे. या संदर्भातील काही कायदेशीर बाबी आहेत त्या आत्ता आम्ही तपासत आहोत आणि पुढील निर्णय त्या वेळेला घेतला जाईल.
तिथे केमिकलयुक्त कोल्हापुरी गुळाच्या मुद्द्यावरून गुळ उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्षाचं चित्र निर्माण झालं. केमिकलयुक्त गुळाची जबाबदारी घ्यायची कुणी असा प्रश्न निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम कोल्हापुरातील गुळ सौद्यांवर झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी गुऱ्हाळ घरं सध्या बंद आहेत. मात्र ज्या गुऱ्हाळांमध्ये अजूनही गुळ उत्पादन होतं अशा गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी आजपासून गुळाचा उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी गुजरातमधील मार्केटमध्ये अन्न औषध प्रशासन विभागानं केलेल्या कारवाईत कोल्हापुरातून निर्यात झालेल्या गुळामध्ये घातक केमिकल आढळून आलेली होती. केमिकलयुक्त गुळासाठी नेते राजू शेट्टी यांनी व्यापाऱ्यांना जबाबदार ठरलं. अलीकडच्या काळामध्ये कोल्हापूर गोळच्या नावाखाली कर्नाटकातला गुळ विकला जातो. बाहेर बारामती आणि दौंड भागामध्ये काही गुऱ्हाळं अशी सुरू झालेली आहेत की त्याच्यामध्ये बऱ्याच पद्धतीच्या भेसळी करून गुळ तयार केला जातो. कोल्हापुरी गुळासाठी जास्त पैसे द्यायची ग्राहकांची जी तयारी होती, एक प्रकारे ग्राहकांची सुद्धा फसवणूक व्हायला लागलेली आहे. माझं स्पष्ट मत असं आहे की व्यापाऱ्यांनी सौदे व्हायच्या आधी गुळाची टेस्ट घ्यावी, सॅम्पल घ्यावेत आणि मग गुळ स्वीकारावा. एकदा गुळ आल्यानंतर मग शेतकऱ्यावर जबाबदारी टाकणं योग्य नाही आहे. सोलापूर जिल्ह्यात विनापरवाना पुतळा उभारल्यास थेट FIR दाखल करून 4 तासात पुतळा हटवणार असल्याचं संयुक्त परिपत्रक जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद CEOंनी जारी केलं. या परिपत्रकानुसार विनापरवाना उभारलेल्या पुतळ्याची माहिती लपवल्यास 7 दिवसात पोलीस पाटलांचं निलंबन होणार आहे. तर घटनेची पूर्वकल्पना न दिल्यास ग्रामपंचायत सदस्यांविरोधातही अपात्रतेचा प्रस्ताव सादर केला जाईल. विशेष म्हणजे पुतळा तयार करणाऱ्या कारखानदारांनाही अधिकृत परवानगी असल्याशिवाय कोणालाही पुतळा देऊ नये असं या परिपत्रकात म्हटलं गेलं आहे. मागील महिनाभरात सोलापूर जिल्ह्यात विनापरवानगी बसवलेल्या पुतळा वादानंतर प्रशासनाकडून हे परिपत्रक जारी करण्यात आलं. पुतळा बसवण्यासाठी 9 नियम आणि अटी देखील प्रशासनानं जाहीर केलेले आहेत. सोशल मीडियावर लाईक्सच्या नादात स्टंटबाजी करत नागरिकांच्या जीवाशी खेळ करणं रील स्टारच्या चांगलंच अंगलट आलं. 20 वर्षीय तरुणानं आपल्या थार गाडीनं वर्दळीच्या वेळी फुटपाथवर रॅश ड्रायव्हिंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानं पोस्ट केलेल्या व्हिडिओवर पोलिसांची नजर पडली आणि त्यांनी या स्टंटबाज तरुणाचा शोध घेतला. त्याच्यासह मित्राला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवतात या स्टंटबाजानं थेट हात जोडून पोलिसांची माफी मागितली आणि पुन्हा असं कृत्य न करण्याचं आश्वासन दिलं. 77 आहे मी रॅश ड्रायव्हिंग करत होतो, फुटपाथवरून गाडी घातली. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या अमेरिका इराण शांतता चर्चेत मित्रपक्षीय स्तरावर महत्त्वपूर्ण बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चर्चेत अमेरिकेकडून स्टीव्ह विटकॉफ, JD व्हेन्स आणि जारेड कुशनर सहभागी झाले, तर इराणकडून मोहम्मद गलिबाफ आणि अब्बास आराक्ची उपस्थित होते. पाकिस्तानकडून लष्कर प्रमुख या बैठकीत सहभागी असल्याचंही कळतंय. या बैठकीत प्रादेशिक तणाव, सुरक्षा परिस्थिती आणि अमेरिका इराण संबंधातील तणाव कमी करण्याच्या शक्यतांवर विचारविनिमय झालेला आहे. इराण अमेरिकेत चर्चा सुरू असताना हॉर्मुझमधून मोठी अपडेट हाती येते. हॉर्मुझमधून अमेरिकन युद्धनौका माघारी फिरली. 30 मिनिटात थांबले नाहीत तर युद्धनौका उडवून देऊ असा इराणकडून अमेरिकन युद्धनौकेला इशारा देण्यात आला. इराणच्या इशाऱ्यानंतर अमेरिकन युद्धनौका माघारी फिरलेली आहे. हॉर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी युद्धनौका पाठवली होती असा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. तर इराणकडून जहाजांवर हल्ला करण्याची कोणतीही धमकी मिळालेली नाही. अनेक अमेरिकन युद्धनौकांकडून हॉर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न होतोय असं देखील समजतंय. आणि पुण्यातून एक बातमी हाती येते. पुण्याच्या विद्यापीठ चौकात पाण्याच्या पाईपलाईनचा चेंबर नारदुस्त झालाय. मुख्य रस्त्यावर पाण्याचे 30 ते 35 फूट फवारे उडत आहेत. या पाण्यामुळे शिवाजीनगरहून बाणेर पाषाणकडे जाणाऱ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. आणि या पाण्याच्या ओहळांमुळे इथून प्रवास करणाऱ्या वाहनांना अर्थातच मोठी कसरत करावी लागते. बराच वेळ या ठिकाणी पाण्याचा हा फवारा या ठिकाणी पाहायला मिळतो.